राजू म्हणलं तुझ्यासारखीच कमी मिनटं का? आजच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे जिल्हा न्यायाधीश आदरणीय चंदगडे साहेब, सर्वच उपस्थित रिस्पेक्टेड जजेस आणि आमच्या बारचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि या बारचे सर्व सन्माननीय सदस्य बंधू आणि भगिनी, आज सर्वप्रथम मी लोकशाहीर साहित्यरत्न विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना 104व्या जयंतीनिमित्त त्यांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा आणि विचार देणारा, प्रेरणा देणारा आजचा कार्यक्रम आहे. दरवर्षी आपण अण्णाभाऊ साठेचा कार्यक्रम यावर्षी घेतो, परंतु यावर्षी एक वेगळ्या प्रकारचा उल्हास, उत्साह आदरणीय लांडगे साहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये ओतला. म्हणजे फकीरा नावाची कादंबरी या ठिकाणी आणून एक जिवंतपणा कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. आमचे मित्र सहकारी ॲडव्होकेट नवघरे साहेबांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन अण्णाभाऊ साठेबद्दल या ठिकाणी सांगितलं. मी फारसा वेळ आपला घेणार नाही, परंतु अण्णाभाऊ साठे म्हणजे मराठी सृष्टीतील एक झगझगणारं पडणारं एक स्वप्न. त्या काळामध्ये कोणाचा विश्वास बसणार नाही की बहिणाबाई चौधरी कधी शाळेमध्ये गेल्या नाही आणि त्याच पद्धतीचा अण्णाभाऊ साठे कधी शाळेत गेले नाही, 1.5 दिवस गेले. त्या अण्णाभाऊ साठेची जयंती आपण साजरी करत आहोत. 1920चा त्यांचा जन्म. त्यामुळे भारतामध्ये 3 गोष्टी 1920ला घडल्या. या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्यासाठी फार मोठं बलिदान दिलं असे लोकमान्य टिळक यांचा निर्वाण त्या काळामध्ये झालं. ते आपल्यामधून निघून गेले आणि अण्णाभाऊ साठेचा जन्म त्या 1920 झाला. आणि तिसरी महत्त्वाची घटना जी घडली ती महात्मा गांधी यांचा आफ्रिकेवर राजकारणामध्ये या देशामध्ये प्रवेश झाला आणि खऱ्या अर्थानं आपल्या स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात महात्मा गांधीच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये झाली. आणि अण्णाभाऊ साठे 1920 जन्मला असताना खरं म्हणजे त्यांनी जी फकीरा कादंबरी या ठिकाणी लिहिली, मला आठवलं की आपले जे नागरे पाटील आहेत त्यांनी दास्तान नावाचं एक फार मोठं पुस्तक त्या अण्णाभाऊ साठेवर लिहिलं आणि ज्या गोष्टी कधी साहित्याच्या समोर आल्या नाही त्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आणल्या. फकीरा हा त्यांचा खरं म्हणजे मामा होता आणि मामा असताना त्यांच्या जन्माच्या 2 दिवस अगोदर त्यांची आई जनाबाईला भेटण्यासाठी मामा त्या ठिकाणी आले. त्यांच्या पाठीमागे इंग्रज लोक लागले होते. फकीराच्या मागे इंग्रज लोक लागलेले असताना त्या सोनं आंधोळीभर त्यांनी त्या ठिकाणी आणलं आणि आपल्या बहिणीला त्या ठिकाणी दिलं आणि बहिणीला सांगितलं की होणाऱ्या बाळाचं तू जोपासना कर, जतन कर. आणि त्यानंतर फकीरा त्या ठिकाणी निघून गेला. हे अण्णाभाऊ साठेला त्यांच्या आईने, जनाबाईने त्या काळात सांगितलं. हे मी माझ्या मनानं सांगत नाही, वकील साहेब, हे विश्वास पाटील IPS अधिकारी त्यांच्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे उत्तराई करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फकीरा नावाची कादंबरी ही अण्णाभाऊ साठेने लिहिली. ती जगविख्यात झाली. अण्णाभाऊ साठेने ज्या ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या 7 कादंबऱ्यावर पिक्चर निर्माण झाले. खरं म्हणजे जे अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये पत्रक लावण्याचं काम, सिनेमाचं त्या ठिकाणी चिटकवण्याचं काम करतो, त्या माणसाच्या कादंबरीवर पिक्चर त्या ठिकाणी निर्माण झाली. फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. एक माणूस कलावंत, पोवाडे लिहितो, कादंबऱ्या लिहितो आणि राष्ट्रसेवा करतो, राष्ट्रधर्म करतो, स्वातंत्र्यासाठी चळवळ चालवतो, स्वातंत्र्य संग्रामासाठी काम देतो आणि एकीकडे आपलं जे काही वास्तव्य दर्शन आहे, जी जाती व्यवस्था आहे देशामध्ये होती त्याला समोर आणण्याचं काम करतो आपल्या लिखाणामधून. असे अण्णाभाऊ साठेच्या लिखाणाला वेगवेगळे पैलू होते. निवड फक्त फकीरा कादंबरी लिहून पण समाजाचं ओरिजिनल चित्र रेखाटण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. लेनिन असतील, गार्गी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. आणि तेव्हा वाटेगावपासून मुंबईपर्यंत पायी जाऊन जे आम्ही रशियापर्यंत माणूस पोहोचतो, ही गोष्ट ती साधी आणि सोपी नाही. जयंतीमध्ये आपण 15 मिनिट बोलतो, परंतु त्यांचं कार्य जेव्हा आपण बघतो ते खऱ्या अर्थानं अंगावर काटा आणणारं आणि न विश्वास बसणारं अशा पद्धतीचं कार्य आहे. एखाद्या मनुष्य शाळेत न जाता इतकं तो काही करू शकतो. आपण वकिली व्यवसायात 20 वर्ष घातले तरी 125 करताना परत आपल्याला पुरावा भरावा लागतो. म्हणजे ही गोष्ट म्हणजे तुलनात्मक नाही, परंतु त्या माणसाची त्या साहित्यावर असलेली निष्ठा, साहित्याप्रती असलेले प्रेम, साहित्याप्रती त्यांनी केलेले कष्ट हे सुद्धा वाखडण्यासारखे. एखाद्या गोष्टीचा पॅशन जेव्हा तुम्हाला येतो, जुनून जेव्हा येतो, तेव्हाच ती क्रांती घडू शकते. आणि ती क्रांती अण्णाभाऊ साठेच्या रूपानं या देशामध्ये घडली हे वावगं ठरणार नाही. आणि फारसं या अण्णाभाऊ साठेवर मी आज या ठिकाणी बोलणार नाही, का वेळेचं बरंच बंधन या ठिकाणी आहे. परंतु अण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थानं हे भारताचेच आता हिरो राहिले नसून हे फॉरेनमध्ये इकडे तिकडे त्यांचा विचार 22 भाषेमध्ये त्यांचं जे काही आहे साहित्य ते प्रकाशित झालेलं आहे. परंतु या व्यवस्थेनं काही ठराविक लोकांना अजूनही ते जिवंत असताना छळ तर केला, परंतु मेल्यानंतरही छळ केला. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या अजूनही त्याच समूहाचे लोक, त्याच विचाराचे लोक, त्याच जातीचे
जन्मलेले लोक तेच लोक जयंती पुण्यतिथी साजरी करतात, ही त्यांच्या विचाराची हार आहे असं म्हटलं तर वागून ठरू नाही. अजूनही अण्णाभाऊ साठेची जयंती किंवा अण्णाभाऊ साठेचा फोटो हा वेगळ्या वस्तीमध्ये नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू हा वेगळ्या समूहामध्ये नाही, तो त्याच समूहामध्ये भेटतो, त्याच समूहाचे लोक समोर येतात. ही त्यांची विचाराची एक प्रकारची हार आहे. या गोष्टीवर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि या भारताच्या ज्या राष्ट्र निर्मितीसाठी, कारण जगामध्ये भारताचं नाव इतकं सोपं नाही. शिवाजी महाराजापासून या संपूर्ण देशाने जगाने युद्ध कसं करावं ते शिकलं, बुद्धापासून शांती कशी आणावी ते शिकली, बाबासाहेबापासून वेगवेगळे विचार त्यांनी त्या ठिकाणी घेतले आणि जगाला खऱ्या अर्थाने रक्त देण्याचं काम, दिशा देण्याचं काम भारत देश करतो. म्हणून या महारत्नामुळे भारत देशामध्ये, या भारत देशाला वेगळ्या प्रकारचं महत्त्व जगामध्ये, अमेरिकेसारख्या पैशाने बलाढ्य, वेगवेगळे लोक आपल्यापेक्षा बलाढ्य, विचारांनी, संस्कृतीने आणि आपल्या कल्चरने जगामध्ये खऱ्या अर्थानं कोणता देश ओळखला तर भारत देश ओळखतो. कारण त्यागाची परंपरा या आपल्या देशामध्ये आहे आणि ही प्रेरणा अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी घ्यावी अशी आपण सगळ्यांना विनंती करतो. आणि दरवर्षी लांडगे साहेब हाच कार्यक्रम करतात. यावर्षी जेजेस साहेबांना फकीरा कादंबरी दिली, पुढच्या सगळ्या बारला एखादी चांगली कादंबरी द्या आणि सगळ्यांना उपकृत करा अशी अपेक्षा.